नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय A9 एक्सप्रेस. मित्रांनो, अजित पवार आपल्या सभांमध्ये नेहमी शरद पवारांच्या वयाबद्दल बोलत असतात किंवा आता वरिष्ठांनी थांबायला पाहिजे होतं, वरिष्ठांनी मार्गदर्शन करायला पाहिजे होतं, इतके दिवस आम्ही वरिष्ठांचं ऐकलं, आता वय झाले, त्यांनी आता मार्गदर्शन करायला पाहिजे होतं. अशा प्रकारचं वक्तव्य नेहमी अजित पवारांच्या भाषणांमधून आपण ऐकत असतो. आणि मग त्यावरच शरद पवारांनी त्यांना उत्तर देताना असं म्हटलं की 85 वर्षाच्या वय असताना सुद्धा मोरारजी देसाई या देशाचे पंतप्रधान झाले होते आणि मी तर 84च आहे. त्यामुळं मी वय माझं जास्त झालं की कमी येत हा प्रश्नच येत नाही. माणसाची इच्छाशक्ती असू शकते. त्यामुळं पंतप्रधान होण्यासाठी वय गरजेचं नाही आहे का ती किती झालेत काय झाले याच्यासाठी. ते मोरारजी देसाईंचं सुद्धा शरद पवार उदाहरण देत असतात. आता मोरारजी देसाई गुजरातमध्ये त्यांचा जन्म झाला, चळवळीतून आलेत. सुरुवातीला ते ब्रिटिशकालीन सरकारमध्ये डेप्युटी कलेक्टर म्हणून गुजरातमध्ये काम करत होते. जवळजवळ 12 वर्ष प्रशासकीय अधिकारी म्हणून मोरारजी देसाईंनी गुजरातमध्ये काम केलेले. काही दिवस ते मुंबईमध्ये पण सरकारी नोकरी करत होते. आणि महात्मा गांधीजींनी 1931 साली काँग्रेसची स्थापना केली आणि मग हे सत्याग्रह, भारत छोडो आंदोलन अशा प्रकारचे आंदोलनं. मग त्या आंदोलनामध्ये सुद्धा मोरारजी देसाईंनी भाग घेतला, चळवळीत भाग घेतला अनेक वेळा. त्यांनी 12 वर्षाच्या नोकरीचा नंतर राजीनामा देऊन टाकला आणि पूर्णच्या पूर्ण चळवळीमध्ये भाग घेऊन त्यांनी अनेक वेळा ब्रिटिश सरकारने मोरारजी देसाईंना अटक पण केलेली. पण त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तो 1937 मध्ये. मग पुढचा प्रवास त्यांचा चळवळीचा, आंदोलनं आणि नेहमी ब्रिटिशांपुढे आवाज अशा प्रकारचं त्यांचं सगळं प्रवास सुरू झाला. नंतर मुंबईचे ते मुख्यमंत्री पण झाले. त्याच्या अगोदर ते मुंबईचे महसूल मंत्री होते काही दिवस. आणि मग जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं, पहिले पंतप्रधान पंडित नेहरू झाले, त्याच्यानंतर इंदिरा गांधी झाल्या. तोपर्यंत ते काँग्रेसमध्ये होते. अनेक सत्तापदं त्यांनी भोगलेली. इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळामध्ये ते उपपंतप्रधान आणि वित्तमंत्री म्हणून त्यांनी काही दिवस काम केलेले आहेत. आणि काही दिवस त्यांचं कधीतरी इंदिरा गांधींचं पण त्यांचं कधी काही संबंध खराब व्हायचे, त्याच्यामुळं त्यांचे खटके उडायचे. असं एक मोरारजी देसाईंचं व्यक्तिमत्व राहिलेले आहेत. आणि 1977 म्हणजे 24 मार्च 1977 मध्ये जेव्हा इंदिरा गांधीजींनी 1975 साली जी आणीबाणी लावली, ती जवळजवळ 18-19 महिने चालली. या आणीबाणीच्या काळामध्ये अनेक लोकांना जेलमध्ये इंदिरा गांधींनी टाकलं होतं. जवळजवळ सगळ्याच संस्था टाळेबंद झाल्या होत्या. पत्रकारांना बंदी होती, कुठं काही भाषण करायला बंदी होती, सत्याग्रह करायला बंदी होती, कुठं आंदोलन करायला बंदी होती. पूर्णच्या पूर्ण देशच बंद होता अशी परिस्थिती त्या काळामध्ये होती. आणि ही गोष्ट मोरारजी देसाईंना सुद्धा आवडली नाही. आता मोरारजी देसाईंना सुद्धा जवळजवळ 19 महिने त्यावेळेस इंदिरा गांधींनी जेलमध्ये टाकलं होतं. मग लोकसभेचं जे निवडणूक येता 77 मध्ये
त्यांनी लोकसभेच्या निवडणुकी अगोदर मोरारजी देसाईंना तुरुंगातून बाहेर काढलं. मोरारजी देसाई सुरतमधून लोकसभा जिंकून आले आणि इंदिरा गांधींच्या विरुद्ध एक वेगळा असा एक गट तयार झाला आणि या गटाचं नेतृत्व मोरारजी देसाईंनी केलं. त्यांची संसदीय दलाच्या नेतेपदी निवड झाली आणि 24 मार्च 1977 रोजी मोरारजी देसाई गैर काँग्रेसी पंतप्रधान, पहिले पंतप्रधान झाले. अशा प्रकारचं मोरारजी देसाईंचं काम आहे. आता मोरारजी देसाईंनी त्यावेळेस इंदिरा गांधींना पण एक धडा शिकवला. कर्नाटकमध्ये त्यांनी काहीतरी पोटनिवडणुकीच्या संदर्भामध्ये काही कुठंतरी आचारसंहितेचा भंग वगैरे केला होता. त्याच्यामध्ये त्यांनी इंदिरा गांधींची पण खासदारकी रद्द करून जो एक ऐतिहासिक असा निर्णय अलाहाबादच्या कोर्टाने दिला होता की लोकांमध्ये एक संदेश दिला की माणूस किती मोठा असला, कुठल्याही मोठ्या पदावर ती व्यक्ती असेल, तो पण कायद्यापेक्षा मोठा नाही. आणि या देशामधील पंतप्रधान आणि तळागाळातला एक कुणीतरी मजूर याला प्रत्येकाला एकच मताचा अधिकार आहे. त्यामुळं कायदा हा सर्वांना समान अशा प्रकारची एक शिकवण सुद्धा मोरारजी देसाईंनी या देशाला दिलेली आहे. आणि मग त्यावेळेस पोलीस आणि नागरिक यांच्यात सुद्धा एक दोरी होती. पोलिसांप्रती नागरिकांना आदरभाव नव्हता किंवा पोलीस सुद्धा नागरिकांवर अक्षरशः कधी कधी राक्षसासारखे तुटून पडायचे. ही परिस्थिती पोलीस आणि जनतेमधली जी दोरी होती ती कमी करण्याचं सुद्धा काम त्यावेळेस मोरारजी देसाईंनी केलेलं आहे. अतिशय चांगलं काम. थोड्या काळासाठी पंतप्रधान झाले. त्यामुळं आज जे शरद पवार मोरारजी देसाईंचं उदाहरण देतात की 85 वर्ष असलेल्या मोरारजी देसाई सुद्धा या देशाचे पंतप्रधान झाले होते. पण मोरारजी देसाईंचा अतिशय मोठा प्रवास चळवळीमधला आहे आणि त्यांनी कुठेही आपल्या जीवनामध्ये गद्दारी केली नाही. जे काय करायचं ते एकदम स्पष्ट करायचं. अनेक वेळा 2-2, 5-5 महिने ते तुरुंगात राहिलेले आहेत आणि राष्ट्रभक्ती, देशभक्ती त्यांच्यामध्ये अतिशय पूर्णपणे भरलेली. कुठे त्यांनी कधी जातीवाद केला नाही. कुठल्या जातीच्या विरुद्ध कधी स्टेटमेंट नाही. सगळा देशच माझा अशा उद्देशानेच मोरारजी देसाईंचं एक कार्य. आता शरद पवारांनी लवकर राजकारणात आले, लवकर आमदार झाले आणि लगेच आमदार झाल्यावर 11 वर्षातच अतिशय चांगलं चाललेलं सरकार महाराष्ट्रामध्ये वसंतदादांचं अतिशय चांगलं चाललेलं काँग्रेसचं सरकार 40 लोकांना बाहेर काढून वसंतदादांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसून मोकळे झाले. त्यावेळेस यशवंतराव चव्हाणांना सुद्धा ही गोष्ट आवडली नव्हती. शरद पवारांनी वसंतदादांचा घात केला आणि मुख्यमंत्रीपदी, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. ही सुरुवातीच्या काळामध्ये शरद पवारांवर कायमचा हा कलंक लागलेला आहे की शरद पवार हा माणूस विश्वासू नाही. त्यांच्यावर कोणी ट्रस्ट करू शकत नाही, विश्वास करू शकत नाही. त्याच्यानंतर अनेक वेळा त्यांचं काँग्रेसमध्ये येणं जाणं, कधी काँग्रेस, कधी यस काँग्रेस, कधी पुलोद, कधी ह्या निशाणीवर, कधी त्या निशाणीवर, अनेक निशाण्यांवर निवडणुका लढवल्या.
महाराष्ट्राचे 4 वेळा मुख्यमंत्री झाले, पण एकदाही 5 वर्षाचा पिरियड त्यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी पूर्ण करता आला नाही. ही सुद्धा एक खंत आहे त्यांच्यासाठी. आणि जेव्हा तुम्ही एखाद्या पक्षामध्ये एकनिष्ठ राहत नाही त्यावेळेस तुमची सिनियरिटी नेहमी कमी होत असते. तुमच्यावर पक्षातील वरिष्ठ लोक विश्वास ठेवू शकत नाही. साधं शरद पवारांना काँग्रेसचं अध्यक्ष सुद्धा होता आलं नाही. शरद पवार जर इतके मोठे नेते काँग्रेसमध्ये होते, त्यांना काँग्रेसचं बिनविरोध अध्यक्षपद सुद्धा काँग्रेसने कधी दिलं नाही. याचं कारण असं की शरद पवारांवर गांधी नेहरू परिवाराने कधी विश्वासच ठेवला नाही. कारण शरद पवारांनी जे काही वसंतदादांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसून जे काँग्रेसचं अतोनात नुकसान त्यावेळेस केलं होतं, ती गोष्ट शरद पवारांना कधीच माफ होणारी नव्हती. आता नंतरच्या काळामध्ये ये जा त्यांची राहिली. नरसिंहरावांचा जेव्हा पंतप्रधान होण्याची वेळ आली तेव्हा पण शरद पवारांना असं वाटत होतं का मला पंतप्रधान पदी बसवावं, पण तशी काही परिस्थिती झाली नाही. सोनिया गांधींनी शरद पवारांचं नाव घेतलं नाही, नरसिंहरावांना पंतप्रधान केलं, पण शरद पवारांना वंचित ठेवलं. शरद पवार त्या मंत्रिमंडळामध्ये संरक्षण मंत्री होते. नंतरच्या काळामध्ये मनमोहन सिंगांचं 10 वर्ष आपण सरकार बघितलं. आता मध्ये 6 वर्ष अटल बिहारींचं सरकार होतं, पण त्याच्या अगोदर नरसिंहराव, नंतर 2004 ते 2014 मनमोहन सिंगांचं सरकार होतं. या काळामध्ये शरद पवार आपण कृषी मंत्री म्हणून बघितले, पण शरद पवारांनी नंतर जी काही त्याच्या अगोदर जी फारकत घेतली होती काँग्रेस बरोबर, की विदेशी मूळ मुद्दा पुढे आला होता आणि मग त्यांनी स्वतःचीच राष्ट्रवादी स्थापन केली. पण राष्ट्रवादी जरी त्यांनी स्थापन केली पण महाराष्ट्रात अशी त्यांना वेगळी अशी कधी छाप टाकता आली नाही. आज केजरीवालांनी दोन तीन टर्मचे दिल्लीमध्ये मुख्यमंत्री आहे. 2 वेळेस प्रचंड बहुमत केजरीवाल सारख्या माणसाने आणले. पंजाबमध्ये त्यांचं प्रचंड बहुमताचं सरकार आहे. केजरीवाल सारखा नवखा एक ब्युरोक्रेसीमध्ये काम करणारा प्रशासकीय अधिकारी 2 वेळा 3 वेळा मुख्यमंत्री होतोय. 2 राज्यांमध्ये त्यांचं सरकार आहे. आणि शरद पवारांसारख्या इतक्या मोठ्या नेत्याला महाराष्ट्रामध्ये मास लीडर, मराठा लीडर, एक जाणता राजा अशा प्रकारचं शरद पवारांची ओळख. पण शरद पवारांना स्वतःच्या पक्षाला बहुमताचं सरकार कधी बनवता आलं नाही. प्रत्येक वेळेस काँग्रेसची साथ घ्यावी लागली. आणि एवढे करून महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा पक्ष सुद्धा राष्ट्रवादीला शरद पवारांना करता आलं नाही. एकदा काहीतरी 1-2 आमदारांनी काँग्रेसपेक्षा जास्त होतं, पण शरद पवारांनी राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री केला नाही. अर्थात त्यावेळेस शरद पवार राष्ट्रवादीचं मुख्यमंत्री करू शकत होते, पण आपल्या पक्षामध्ये कुणी मोठं होऊ नये ही एक काही लोकांची कार्यशैली असते. त्याच्यामुळं त्यावेळेस अजित पवार तर त्याच वेळेस मुख्यमंत्री होऊ शकत होते. अशा प्रकारची जी काही धरसोडीची वृत्ती शरद पवारांची कायम महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि देशाच्या राजकारणामध्ये राहिलेली आहे. त्याच्यामुळे शरद पवारांना कायम राजकारणामध्ये
फटका बसत गेला, कारण शरद पवारांवर कुणी विश्वासच ठेवणार नाही. कधी म्हणायचं आम्ही पुरोगामी आहे, कधी आपले तत्त्व सांगायचे शाहू फुले आंबेडकरांचे, सांप्रदायिक ताकदींबरोबर आम्ही जाणार नाही, आणि न मागताच भारतीय जनता पार्टीला 2014 मध्ये पाठिंबा देऊन टाकला. नंतर तो पाठिंबा का दिला, तर शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीमध्ये दुरावा निर्माण करण्यासाठी. 2019 मध्ये शिवसेनेलाच हाताशी घेतलं. आता शिवसेना तर तसं पाहिलं तर सगळ्यात सांप्रदायिक, भारतीय जनता पार्टी सुद्धा इतकी सांप्रदायिक नाही, एवढी शिवसेना सांप्रदायिक. आता तुम्हाला शिवसेना चालते, त्यामुळं तुमचं जे काही मंत्र आहे, तुम्हाला जे काही लोकांना तुम्ही सांगतात की आम्ही शाहू फुले आंबेडकरांच्या तत्वावर चालतो, ते अक्षरशः शरद पवारांनी धाब्यावर ठेवलं. मग कधी शिवसेना, कधी भारतीय जनता पार्टी, आणि मग याच्या पाठीत खंजीर खुपसायचा, त्याच्या पाठीत खंजीर खुपसायचा, याला धडा शिकवायचा, त्याला धडा शिकवायचा. असं करता करता शरद पवारांचं वयवर्ष 84 झालं. पण शरद पवार नेहमी या देशाचे भावी पंतप्रधान म्हणूनच त्यांची गणना झाली. ते आजपर्यंत शरद पवार पंतप्रधान होऊ शकले नाही. हा त्यांच्यावर एक फार मोठा, आता आपण या सगळ्या गोष्टीला शरद पवार जबाबदार आहे, स्वतःच जबाबदार आहे. ही परिस्थिती तशी पाहिली तर शरद पवारांनी स्वतः ओढवून घेतलेली आहे. कलंकित राजकारण, नेहमी विश्वासघात, नेहमी घात करायचा, अशाच प्रकारचं राजकारण शरद पवारांनी आपल्या अख्ख्या आयुष्यामध्ये, आपल्या कारकिर्दीमध्ये, मग ते देशात असेल किंवा राज्यात असेल. आता इंडी आघाडी करायची आणि कधी कधी पंतप्रधान मोदींच्या भेटीगाठी घ्यायच्या, काँग्रेसच्या सरकारमध्ये मंत्री म्हणून राहायचं आणि पंतप्रधानांना बारामतीमध्ये उद्घाटनासाठी बोलवायचं. राहुल गांधींनी राफेल करायचं, संसदीय JPC लावा म्हणायचं, आणि यांनी बाकी अडाणीच्या घरी जाऊन नाश्ते करायचे किंवा अडाणीकडून 25 कोटीची फंड सुद्धा आपल्या संस्थांना स्वीकारायची. अशा प्रकारचं धरसोडीचं राजकारण शरद पवारांना नडत गेलं. शरद पवार हे स्वतःच्या स्वार्थासाठी काहीही करू शकतात, आणि अशा प्रकारच्या राजकारणामुळे मोरारजी देसाई आणि शरद पवारांची तुलना कधीच होऊ शकत नाही. मोरारजी देसाई हे चळवळीतले, त्यांनी काही स्वार्थ केला नाही. आज मोरारजी देसाईची कुठली पार्टी नाही, मोरारजी देसाईच्या घरातला कुणी लीडर नाही, कुणी खासदार नाही, आमदार नाही. त्यांनी कुठलाही स्वार्थ पाहिला नाही. त्याच्यामुळं जरी पंतप्रधान आज ते भावीचे आणि ते स्वप्नही बघत असावे, आणि स्वप्न कुणी बघू नये असं आपल्याला म्हणायचं नाही, पण तुलना होत नाही. शरद पवार पंतप्रधान व्हावे ही अनेक महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा होती, पण ते झाले नाही. हे ते त्यांच्या कर्मामुळं. इतकंच आपल्याला सांगायचं होतं. तुर्तच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.